सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा शुभ असणार आहे. तुमच्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची भावना राहणार आहे. सहकाऱ्यांच्या मदतीनं लहान मोठी कामं सोपी होतील. चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा विचार तुमच्या मनात येईल, परंतु नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. आरोग्यामध्ये चढ उतारांचा सामना करावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवस तुमची सर्व कामंही सुरळीत होतील. आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. अचानक एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला अर्धवट सोडावं लागू शकतं. पैसा येण्याआधीच तो जाण्याचे मार्ग काढेल. मित्रांसोबत गैरवर्तन करण्यातही तुम्ही पैसे खर्च कराल. मित्रांसोबत तुम्हाला काम करावं लागेल. कुटुंबातील सदस्यांची एखादी तब्येत अचानक बिघडू शकते. तुमची प्रकृती ठीक राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात काही समस्यांनी होईल. तब्येत तुमची थोडी कमकुवत राहील. व्यवसायामध्ये काम लवकर सुरू होईल. व्यवसायामध्ये नवीन करार मिळण्याची दाट शक्यता आहे. खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. भविष्यातील खर्च पाहून तुम्ही काटकसरीने वागाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा समाधानकारक राहील. दैनंदिन खर्च अगदी तुमचा सहज भरून निघेल. अधिकाऱ्यांशी सुसंवाद वाढेल. कामामध्ये प्रगती होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा गोंधळाचा असेल. अनेक नवीन योजनांमध्ये अडथळे निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांच्या हट्टीपणामुळे नवीन समस्या उद्भवतील. चुकीच्या बोलण्यानं त्रासदायक परिस्थिती उद्भवेल. कामाच्या व्यवसायामध्ये अचानक लाभ होईल. तुमच्यामध्ये थोडी उदासीनता राहील. आज आरोग्य जवळपास सामान्य राहील. नवरा बायकोमध्ये मतभेद निर्माण होतील. आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशीच्या तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणी राहतील. कामासाठी आजचा दिवस मात्र शुभ राहील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची राहील. व्यस्ततेमुळे तुम्हाला योग्य वेळ देता येणार नाही. व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही आनंदी राहाल. सहकाऱ्यांच्या मनमानी वागण्यामुळे तुम्हाला समस्या उद्भवतील. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. व्यापारी वर्ग आपलं कार्यक्षेत्र वाढवण्याची योजना आखतील. तब्येतीमुळे तुम्ही थोडीशी सावधानता बाळगाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली राहील. कोणत्याही प्रतिष्ठित संस्था किंवा सरकारी क्षेत्रातनं तुम्हाला फायदेशीर कामांचे करार मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण हे थोडं विस्कळीत राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरती तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. आज जास्त धावपळ केल्यानं महत्त्वाच्या कामांना विलंब होऊ शकतो. कामामध्ये आळस करू नका. आज भविष्यामध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. केलेल्या कृतींची पुनरावृत्ती लवकरच दिसून येईल. तुम्ही सर्वांशी प्रेमानं वागा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संमिश्र राहील. सरकारी गुंत्यामध्ये अडकण्याची तुम्ही दाट शक्यता आहे. वादविवाद होण्याची देखील शक्यता आहे. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये असमाधानी राहतील. सहकाऱ्यांमध्ये अजून काही त्रुटी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला राग येऊ शकतो. कुटुंबामध्ये चढ उतारांनंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील काही गोष्टींमुळे तुम्ही दुःखी व्हाल. जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमची चिंता वाढेल. व्यवसायातील प्रगती पाहून तुम्ही समाधानी व्हाल. नोकरदारांना ऑफिसमध्ये कडक शिस्तीनं वागावं लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या भविष्याशी मोठा निर्णय घेऊ शकता. वरिष्ठांचा सल्ला मात्र यामध्ये जरूर घ्या. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती दूरवर पसरेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. त्यासाठी अधिकाऱ्यांना मात्र तुम्हाला खुश ठेवावं लागेल. समाजातील लोकांकडनं तुमचा मान सन्मान वाढेल. महत्त्वाच्या कामांवरती तुम्ही पैसे खर्च कराल. कुटुंबासोबत तुम्ही खरेदीला जाल. जर तुम्ही परदेशामध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. त्यामुळे तुम्हाला कोणतंही काम करावंसं वाटणार नाही. परंतु तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा तुम्ही प्राप्त कराल. कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला पैशांची गरज भासेल. तुमची सर्व रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. कोणतंही सरकारी काम हे दीर्घकाळापासून रखडलेलं असेल ते पूर्ण होऊ शकतं. मुलांच्या भविष्याशी संबंधित निर्णय तुम्ही घेऊ शकता. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. सासरच्यांना तुम्हाला पैसे उधार द्यावे लागतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये गुंतवणुकीला सुरुवात केलेली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅट अकाउंटची लिंक आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट आजच ओपन करा आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचा शुभारंभ करा. कारण गुंतवणूक ही काळाची गरज आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.